बाजूला केलं, मन विषयामध्ये मेलं, देहारा मनानं माझं म्हणलं, जगताला जाणलं. जगताला जाणावं का जगतातून निघाव? देवाला बघाव का देहाला बघा? कुणाला बघा बुद्धीनं देहाला, नाचत्या पदार्थाला. रव दुर्गुण तिरे कर्म कीटकाचा सांडा, धर्मदे मद रसा सोहम दोजोरी बाळा. फक्त वाचन केलं म्हणजे सगळं झालं असं समजून गैरसमज राहू नका. विठ्ठला गेलं की मुक्त झालं या भ्रमात जगू नका. अज्ञान नावाचं डांबर पोसावं लागतं आणि मोहामध्ये मधून बाहेर यावं लागतं. अविद्येला जाळून बघावं लागतं, दोषाला मुळातून फेकावं लागतं. आत्मरंगात रंगण्यासाठी बुद्धीला कोटी जन्माचं पाप तप करावं लागतं आणि लाखो जन्माचं पाप बंद व्हावं लागतं. पुण्याला बाजूला सरकावं लागतं आणि आत्मस्वरूपाकडे बुद्धीने निघावं लागतं. भ्रमाला सोडून द्यावं लागतं, संताच्या पायाला मस्तक लागावं लागतं. त्या ओवीचा हृदयात थांबावा लागतो आणि ध्येय भावाला जाळावं लागतं. संताच्या बोधाला पाळावं लागतं, मनाचा निग्रह करावा लागतो आणि बोधामध्ये हृदय टाकावं लागतं. अभेदामध्ये यावं लागतं, स्वरूपामध्ये थांबावं लागतं. मी कोण हे जाणावं लागतं, मी देह नाही असं मानावं लागतं. बाहेर वाटतं बुद्धी श्रवण म्हणन निधिध्यासन, त्याला म्हणते चिंतन. काय ऐकलं, काय कळालं, मनन. आणि काय आपल्या हृदयात थांबलं, निधिध्यासन. चिंतन होते का रोज? तुम्ही करून दाखवले ताई. संसार कळत नाही, आपण खोट्या कडाची संगत असते. भगवंताची संगत येण्यासाठी अवरात्र तप लागतं. तर मग होऊ लागला काल लिहायचा पाठ पसारा आणि मूड नव्हता. आपल्याला काय सांगतात आणि आपल्या मनाला किती ठसत, मन त्या बोधात कसं कसं बसत आणि त्या मनातलं अज्ञान कसं मुळासकट संपत. जेव्हा अतिळ मात्र अज्ञान उरत नाही त्या क्षणामध्ये आत्मरस आपल्याला भोगता येतो. त्या बुद्धीमध्ये हा देहभाव ते मात्र नसतं. ती संधी म्हणजे आत्मसिद्धी, ज्यामध्ये बोध आणि मन संयुक्त असतं. आत्मारामाचं दर्शन असतं, वृत्तीला बाधितानत्व असतं, ती बाजूला असते आणि त्या रूपाची प्रतीती असते. तिथे आवरणाचा नाश असतो, भगवंताचाच तिथे सहवास असतो. तिथे आत्मत्वाचा ध्यास असतो, तिला स्वतः स्वला अनुभव प्रकाश असतो. त्या ठिकाणी सहवास स्पर्श म्हणतात आपल्या भाषेत. कारण हे जे बोध आहे, जो अनुभव आहे, तो शब्दाही नाही. तो शब्दात मांडताना फार त्रास होतो. कुठे शब्द घ्या कळत नाही, अनुभव सांगता येत नाही, पण मांडावाच लागतो. हे कुठं रडका असतं पण त्याला सांभाळावंच लागतं, स्वयंपाक करावाच लागतो. त्या माईला रडका म्हणून त्याला फेकून देता येत नाही, त्याला मी सांभाळून स्वयंपाक करावा लागतो. रडलं म्हणून काम थांबत नाही. तसं अविद्या जात नाही म्हणून तिला तिला टाकायचा प्रयत्न चुकत नाही. कारण कोटी जन्माची अविद्या बुद्धीची वासना, मनाला देह माझा, जे अंतःकरणामध्ये जे संस्कार असतात ना, एका जन्माचे नसतात, कोटी कोटी जन्माचे असतात. तेव्हा तेच मन आणि तेच बुद्धी ह्या देहात येत असते. त्याला लिंगदेह म्हणतात. तो जळत नाही, तो झिजत नाही, तो मरत नाही. म्हणून तर ब्रह्मज्ञान आणि त्याचा वाद होतो, नष्ट होतो. लिंगदेह तुम्हाला एक माग प्रमाण दिलं बघा, चाल माझी विठू तुम्ही आम्ही भेटू. त्याच्यामध्ये प्रमाण आहे, लिंगदेह नाशी विते. मी ऐकले तरी सांगा, बोला बरं. घेऊन हाती लिंगदेह नाशिले. गुरुनाथ ज्ञानाचं खडक देतात तुला, तेच काढतात. तुम्ही कोण काढणार? तुम्ही कोण? पिकवणारी भाजी मळ्यातली माळीच. त्याला पेरायचं, उगवायचं, तोडायचं, गट्टा बांधायचं आणि तुम्हाला आणून द्यायचं भाजी मार्केटमध्ये जाऊन.
तुम्ही फक्त घ्यायचं, विकवायचं त्यांना, खायचं तुम्ही. हो माऊली. आम्हाला आयतं खायलाय. मग तसं सद्गुरूंना तसं काढायचे, पिकवणं बोधाला, रुजवणं वेदाला आणि बुद्धी येणं बुद्धीला, आणि सतत रंग होऊन येणं अंतःकरणाला. कोणाचा रंग? आत्मत्वाचा रंग येतो, देहाचा रंग जातो बुद्धीचा. ते देह नाही असं म्हणते, मी देह नाही असा निश्चय करते. दिसणारं जगत भ्रम आहे असं वासनेत ठेवते, आणि मी परमात्मा आहे हे अनुभव सांगते. मी देह नाही असा निश्चय करते, वेदाच्या दारात बसते, सद्गुरूच्या शरणांगत राहते आणि स्वतःला पाहते. ती बुद्धी जीवनमुक्त होते. रोज आई जीव घालते, ज्ञान सुख देतं. नाम अंतःकरणाला स्वच्छ करतं, पापाला भस्म करतं, मनाला निष्काम करतं. पण ज्ञान मनाला राम करतं. म्हणून नाम आणि ज्ञान एक करू नका, धिंगाणा करू नका, तास्तार माहिती समजू नका. उच्चार म्हणजे नाम. बोलावं काय नाही. जर नामातच मोक्ष तर मग नामदेवावर हाकल नसते ना. मनाची महती, गुणाची स्थिती आणि वेदाची भक्ती प्रगट करून दाखवली भगवंताना. समाधीचे अभिमानीचे अभंग, कोणाला वेळ आहे इथे समाधीचे अभंग का? तसेच गंजून गेले, फुटले, चुराक पडले, त्याला नाही बघ काय करायचं. काय कमाल. आदिशक्तीला घट बसवायचा तर सगळं स्वच्छ त्याला, कारण ती शक्ती आहे. पण जर परब्रह्माला बसवायचं इथे तर काय व्हायचं? बघत बसा तुम्ही, आम्हाला काय सांगता? माऊली विचार करण्यासारखी गोष्ट. बसवायचं तर लाख लाख कोण करता, आताच लाख लाख कोणी बाय ऐकत नाही कोणाचं. पुढची पिढीली आता तू ती शक्तीसाठी एवढी स्वच्छता आहे. परब्रह्माला प्रगट करायचं या हृदयाच्या घटात, त्याला प्रगट करायचं तर किती किती द्वायचं. असं काय अंतर डिस्टन्स आहे की नाही? ब्रह्म स्वरूपिणी अभ्यासाली सत्य माझ्या घटाचा चिंतनासाठी घटा घेतलं. म्हणून वाणी श्लोक 31. या धर्म धर्मं च कार्यं चाकारमेव च यथावत् प्रजानाति बुद्धी सा पार्थ राजसी. अर्जुना तुला सत्वबुद्धी सांगितली, त्याची गुण सांगितल्याचा कार्याचा परिणाम सगळं सांगितलं. आता तुला बुद्धी राजसी सांगतो. बुद्धीचा राजसी म्हणजे राजसी बुद्धी काय करते, तिचा स्वभाव काय? राजस गुणात असलेली बुद्धी करते काय, त्याचं फल काय? राजसी लोक असतात काय ते सांगतो. ऐक. या धर्म अधर्मं च कार्यं चाकार्यमेव च. धर्म अधर्म तिला कळत नाही बरं. म्हणजे तू तुम्हाला म्हणलं ना, कुणाकडून रुद्र ऐकत बसायचं, ब्राह्मणाशिवाय रुद्र नाही, अगोदर त्याशिवाय ऐकायचं नाही. कलियुगातले पापा बंद करा. तुम्ही अनुमोदन देतात ते लोक नसतात. ब्राह्मणाच्या भागवत ऐकायचं कधीच नाही, पाठवतेच नाही. का कोण हिंदू द्या किती नाचू दे, जायचं नाही तिकडं. रुद्र ब्राह्मणाच्या मुखातून, भागवत ब्राह्मणाच्या मुखातून, वेद गुरुच्या मुखातून, नाम प्रत्येकाच्या वाणीतून, अधिकार सगळ्याच्या हृदयातून, मोक्ष सिद्धी वेदातून. धर्म अधर्मं च कार्यमेव च. त्याला धर्म अधर्म कळत नाही, कोणतं कार्य कळत नाही, कोणतं कृत्य करावं कोणतं करू नये. थोडंच गुणी त्याला वाटतं मी करायला मला पुण्य व्हायला, कुणाकडून करायला? पाप व्हायलं, पुण्य गेलं पुढे. म्हणून जे सुसाट सुटलेत ना ते लोक, हे असं रजगुणी, त्यांना डिग्री जाऊन टाकायचे राजाचे मराठी आधीच लागायचे त्याचे. आपलं पाठ सोडायचं नाही, राजाकडे जायचं नाही, असं काही बी करायचं नाही.
लिहून ठेवले आम्ही. धर्म धर्मम च, धर्म काय आहे की अधर्म करायला. नंतर कार्याच्या कार्यमेवच, हे कार्य चांगले का कार्य म्हणजे खराब आहे, ह्या कार्यात पाप होईल का पण नाही, ते करावं का करू नये. कार्य अकार्यच मेवच यथावत् प्रजानाति बुद्धी सा पार्थ राजसी. यथावत् प्रजानाति, यथावत आहे चांगलं आहे का वाईट आहे, जाणती हे जाणत नाही बुद्धी. यथावत म्हणजे वेदानं सांगितल्यासारखं केलेलं अयोग्य कर्म विधीनं आणि वेदानं अनुसरून केलेलं ते कार्य शुद्ध आहे, आणि मनानं कुणी काय सुसाट सुटलं ते यथावत नाहीये, तर जोगणी करतात. बुद्धी सा पार्थ राजसी, असं कार्य करणारे अधर्म करणारे राजसी लोक आहेत. माझ्या मनाने बोलले का आता, कार्य मिळवच यथावत न जाणती. योग्य वेदाने सांगितलेलं आहे की मनाने केलेलं आहे, हे आजकालच्या पिढीचं आहे का पूर्वीच आहे, ही परंपरा आहे का नवीन आहे, करायला नको, विचार करायला नको. बुद्धी असेल तर विचार करताल ना. रजोगुणी लोकांना बुद्धी नसती, तत्वगुणाला हे जमत नसत. यथावत जाणाती म्हणून तर श्लोकाकडे तुम्ही बघतच नाहीत ना. म्हणता आता ज्याशी काय संवाद केला की वाचन वेगळं चिंतन वेगळं. यथावत जाणाती, तो जाणतच नाही यथा योग्य काय अयोग्य काय योग्य काय, वेदानं सांगितलंय का मनाने केले. जाणाती बघा, बुद्धी सा पार्थ राजसी, ती जाणत नाही कोणतं कार्य करा कोणतं करू नये, ती बुद्धी राजसी. बरं पुढे चालणार. आणि बकाच्या भावी घेपे शिरणारा सकलवी का अहोरात्रीची गोवी आंधळे नेमे. बघा, बक्काच्या गावी घेपे मस्त नीट आहे का, फिरणारा सकलवी का अहोरात्रीची गोवी आंधळे नेती. बघा एक मिनिट, मिळून बघा मिळून बघा. त्यापुढे दूध पाणी एकत्र केलं तर पाणी बाजूला काढता येत नाही. काल जो अन्न अभंग म्हणला की हंसाला पाणी वेगळं काढता येते, बगळ्याला काढता येत नाही. तसं हे बगळे रजोगुणी. हंस दुधातलं पाणी बाजूला काढतो, दूध पाणी फेकून देतो, किरडे म्हणली काल त्यावर. तसं जो ज्ञानी भक्त आहे तो जगताला बाजूला काढतो, देवभावाला बंद करतो आणि आत्मस्वरूपामध्ये येतो. त्या अभंगाचा भावार्थ आहे. तो अविवेकात राहतच नाही, जगतरूपी पाणी बाजूला काढतो ज्ञानी भक्त, आणि त्या आपल्या आपल्या जे स्वरूपमय बोध आहे त्याच्यामध्ये रमतो. म्हणून हंस दुधाचं पाणी काढू शकतो, बगळा पाणी काढू शकत नाही. तसं रजोगुणाला काय करावं हे कळत नाही. त्याला पाण्याचं दूध काढता येत नाही, तर सगळं पिते बगळ्याच्या गावी. चला पुढं. रात्रीची गोवी आंधळीने, आंधळ त्याला दिवस रात्र कळतो का, त्याला दिवस बी सारखा रात्र बी सारखा. तसं रजोगुणाला कर्या करे कळत नाही, त्याला सारखं सारखंच काय करावं काय करू नये समजत नाही. तसं ते आंधळे रजोगुण. चला पुढं. जया फुलांचा मकरंद पावे, तो काष्टे कोरू धावे, परी भ्रमरपणा नव्हे अवंता जेवी. बरोबर भुंगा मकरंद खाण्यासाठी गुणगुण गुणगुण गुंजन करत जातो कमळाकडे वासाच्या. वासाच्याच दिशेत तो वास त्या भ्रमरानं कमळाकडे येतो, बोध मनाला भगवंताकडे येतो. पण तोच भ्रमर काष्ट फोडतो, लाकूड कोरतो, पण कमळाच्या आधी मध्ये गुदमरून मरतो. संध्याकाळपर्यंत तो भ्रम त्या मधाला खात खात बसतो, कमळामध्ये अडकून बसतो. संध्याकाळ झाले की कमळ बंद होत, मग मध्ये त्याला ते फोडता येत नाही, कारण त्याला प्रेम असतं त्या कमळाच्या मकरंदाचं. जो लाकूड फोडणारा मकरंद कमळाला फोडू शकत नाही, त्याला भ्रमर नाव दिलंय. माणूस
झालं, हवा बंद झाली, भोंगा मरून पडला मध्ये. ते घ्यावं लागतं इथं. रजगुणात मरून पडले लोक. रजगुण राजसी लोभ संबंधाच्या मोहामध्ये मधीच बसलं ते आणि मरून गेलं. सगळ्याच्या माणूस क्रियेत बसलं आणि मरून गेले. अवघड कच्च नाही. तुमचा संसार विष आहे ते पटीचाच बघता. हे तुम्हाला आता काय केलं संसार विषय नाही तरी पचित नाही. त्या विषाला पण मारती वरी बसती, आपला पगडा करीती, झगडा वाढ येते. हो माऊली, त्याला छान डेंगळा विश्रांती नाही कोरटे रात्र दिवस तळमळ. कोणा शरण गाव दृष्टी देईल निर्मळ. सार दुःख विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. कवनामी शरण जा दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागोस देवांचा जो परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. साधू संत माय बाप तेही केले कृपादान. साधू संत कृपा करते त्यांच्याकडे बघा. ब्रह्मोर्पणाचं गुंजन त्याला ते अनुचित कार्य करत नाही, मध्ये मरून जातो रोजी कोण. तैसे कार्य कार्य धर्म अधर्म रूप जिये ते न तुझ पिता जाये जानती जे का. तैसे कार्य कार्य धर्म अधर्म रूप जिये जिये. हे जस कार्य करून ते करायचं अकार्य आहे. जे त्या कार्यातून धर्म म्हणजे पाप उत्पन्न होईल, त्यातून पुण्य उत्पन्न होईल. जे त्या कार्यापासून ते धर्म आणि अधर्म जिवंत राहतात. धर्म अधर्म जिये ये नव्हतो जविताड जाये जानती येगा. त्याच्यातून पाप उत्पन्न होतं, यातून पुण्य उत्पन्न होईल. ते जे जाणत नाही ते रजगुणी असतात आणि त्या कार्याकडे प्रवृत्त होतात आणि ते रजगुणाचं कार्य करून पाप पुण्याकडे जातात, थांबतात. ते रजामध्ये असतात, माझ्यात नसतात. सुंदर आहे बघा. ज्याला मुलगा मुद्दाम करत जगताचा बात कर, वृत्तीला विकार आहेच कर. मध्ये विकार होतो, दुःखाचा प्रकार होतो, देहाचा संबंध वाढतो, भ्रम बुद्धीला जडतो. तर आपण भ्रांतीत आहेत, भगवंतात नाही. पुन्हा हे करायचं नाही, हे असा व्यवहार बनायचा नाही. आणि विकाराला बंद केल्याशिवाय थांबायचे नाही. आकाराकडेच बुद्धीला न्यायचं नाही. निराकार भाव सोडायचा नाही आणि वेदाची स्थिती भोगल्याशिवाय जगायचं नाही. पांडुरंगा तुमच्यापासून बाजूला व्हायचं नाही. तुझं आत्मस्वरूप माझ्यात आहे, मी तुझ्यात आहे. देहभाव मला बंद करायचा आहे. पांडुरंगा सावध कर, तू साथ कर, तू कृपा कर, बोधाची बरसात कर, मनाला माझ्या शांत कर. एकांताचं पवित्र स्थान हे हृदय आहे. वृत्तीला एक कर तुझ्यामध्ये. बाकीचं काम मला आवडत नाही, हेच कारण हेच आहे. कारणच एक आहे, आत्मचितशिवाय आम्हाला बाकी काय आवडतच नाही, जमतच नाही. क्रिया नाही भाऊ जास्त. क्रियेकडे नाही बाबा. आता व्हायचं, ब्रह्मरूपात यायचं, आता शिवरूप बनायचं, वृत्तीला सोडायचं, अवगुणाला तोडायचं, भ्रमापासून सावध व्हायचं, आत्मस्थितीला भोगायचं, ध्येयस्थितीला त्यागायचं, वृत्तीतून निघायचं, त्या गुणाला संपवायचं, गुणातीत बनायचं. हे कर्मानं होत नसतं, ज्ञानानं होते. वेळ आहे का? कर्मानं होतं का हे? होते कायच करतं, रजगुणीच लोक असतात. त्याला जो गुणात यायचं जमतच नाही, असे करत नसतं. माविन मोतीये घेता पाड पिळे विकाये न मिळणे ते आहे ठेविले. अर्जुना, हातात मोती दिले, परीक्षा होते का डोळे आंधळे असल्यावर? आहे ना.
डोळ्याविन मोतीये घेता पाड मिळेन विपाये. ते मोती घ्यायचे का नाही, खरेत का खोटे, मऊ लागले म्हणजे काय खरेत का. म्हणून डोळ्याचे परीक्षा, मोत्याची परीक्षा डोळ्याने हाताने नाही. कसं जागे गेले बघा बरं. आणि काय करू नये हे जर प्रकार नसेल तर कोणी काय तो करायचं का. कुणी म्हणलं की उठलं की निघायचं आणि ऐक म्हणजे काय ऐकायचं कशासाठी. आम्हाला मान्य नाही, आम्ही ऐकत नाही, आम्हाला जमत नाही. बाईकडून भूताला घाण पडले बनवा. तीर्थ आहे तिथं भगवंत आहे, त्याला प्रगट करा आणि मग फिरा, मरा मग कुठे बी. अक्कल फिक्कल एक नजर नाही तर बाकीच्या परमार्थाला अर्थ नाही. मला बोलता येत नाही पण वेळाला बोलावी लागते. एक नजर असावी ईश्वराची, मग परमार्थ कुठलाही करा, काही बट्टा लागत नाही. हा पूर्ण लायसन टाका आणि हिंदू द्या गावात, कुणी नाव ठेवत नाही. बिना लायसनची पोरगी ठेवली पट्टा लागायचा राहत नाही. नाही का लागत बट्टा. हो करेक्ट. वर्म झाला वर्मा ते काहे दृढ धरावा. दृढ भावाचा आत्मभाव. ज्ञान आहे, वेद आहे, माऊली आहे, सुख आहे, आपलं रूप आहे, आपण अरूप आहे. सुखाला भोगण्यासाठी ज्ञान लागतं आणि कार्याला गुण लागतो. एवढं मी कळत नाही, एवढं कळत नाही. आणि कार्याला गुण आहे आणि जन्माला अविद्या आहे. आणि हे सुख दुःख त्याला पाप पुण्य. हे मला चिंतन. ब्राह्मणाचे कार्य ब्राह्मणानं करावं, आपलं कार्य आपण करावं. लोकांचं मार्केटला आपण समुदाय करून त्याचे पिछा करू नये. आपण जे धंदे आहेत ते धंदेवाले लोक त्यांना करू द्या, आपण कशाला द्यायचे तिथं. त्यांना सवय लागली 10-20 वर्षापासून धंदे करायची, त्याच्यामुळे आपण द्यायचं काय आगलपणा सगळा. घेता पाड मिळे विपाय न मिळणे ते आहे. चांगली का वाईट आहे, आपल्याला खरं मिळालं का खोटं मिळालं हे डोळ्याने कळतं, हाताने नाही. तैसे अकरणीय अवचटे नोडवे तरीच लोटे. एरवी जाणे एकवटे दोन्ही जे का. तैसे अकरणीय अवचटे, जे करून ते अकस्मात निषिद्ध कर्म करावं लागतं. अकरणीय अवचटे नोडवे तरीच लोटे. नोडवे तरीच लोटे करावंच लागतं. एरवी जाणं एकवटे दोन्ही जे का. दोन्ही जी बुद्धी जाणतच नाही हे करावं का हे करू नये, ते करू नका हे करावं, ती जाणत नाही, ती बुद्धी रजोगुणी असते. अर्जुना ते गा बुद्धी चोखविकी जाण एक राजसी. अक्षत टाकली जैसी मांदिये वरी. ऐका मस्त आहे. तेगा बुद्धी चोखविकी. लोक म्हणजे काय चांगलं काय वाईट त्याला कळतच नाही. जाण तेथे राजसी. ती कोण आहे? राजसी आहे. अक्षत टाकावी जैसी मांदिये. बघा मांदिये म्हणजे गावाला आमंत्रण दिलं, मग तिथं कोण पापी पुण्यवान आहे, कोण चांगला आहे, कोण वाईट आहे हे माहित नसतं त्याला. अक्षरा म्हणजे पूर्ण गावाला आमंत्रण असतं. चोर या, शाहू या, पापी या, पुण्यवान या, गावाला गाव जेवण. अक्षदा टाकली जैसी मांदिये. बघा ते प्रयास. त्याला कोणतं काय गाव करणं, कोणत्याला पाप होतं, कोणत्याकडे अभिभूती होती, कोण गुण वाढवतं. मग तसं ते अक्षदा टाकली गावावर. पहिल्या जुन्या गावात एक प्रथा होती, ज्यानं गाव जेवण दिलं त्याला टिळा म्हणतात. गावात टिळा, ते इशीवर जाऊन टिळा लावते तर नाक्षरा टाकते तर सगळ्या गावाला जेवण देते.
मग ते गावाचा कोणी सोर असो, पापी असो, कोण असो, काय असो, काय असो, सगळ्याला अक्षता टाकली जेवण्याची. तसं हे सगळं कोणचे काम केलं, टाकली अक्षता. तिला कळत नाही मध्ये काय करावं, काय करू नये, काय केला पाप होतं, काय केला अधोगती होती. तिला शिकून लोकांची स्थिती टाकली असली जैसी मानवी एवढी, म्हणजे गावाला टाकली अक्षता. गाव जेवण, गावाला टिळा. हॅलो, हो माऊली. पापी पुण्य, रोगी आरोगी त्याच्यात भेद नाही. सगळं गाव, त्यामध्ये निवड नाही. तसं त्या लोकाला रजोगुणाला बरं वाईट निवड करता येत नाही. म्हणजे एक सांगतो तुम्हाला, रजोगुणी ते लोकांचं कार्य कसं असतं, सत्वगुणाच्या लोकांचं कार्य कसं असतं. आता पुढे तमोगुणाचं कार्य तुम्हाला वाचा म्हणणार होते, पण तुम्हाला एवढं उकलत नाही बोलाय. आता पाप पुण्य होतं, पाप पुण्यामुळे तुला माझं मन बाजूला जातं, आणि पुण्य आणि पाप जर बुद्धीने सोडलं तर माझ्या मन मधुरूप होतं. तुला माझ्याकडे यायचंय म्हणून भगवंताला अर्जुनाने या गुणाच्या निमित्तानं बोध दिला. जगताच्या जीवाला सावध केलं, रजगुणाला समाप्त केलं, सत्वाला आविर्भूत केला, आणि जसा तो पुन्हा आपल्याकडे मनाला आपल्यामध्ये घेतलं अर्जुनाला. ही गीता सांगते बेटा, हे काही आमच्या मनात नाही. शिवाय रजाच्या क्रिया थांबल्याशिवाय गुणातीतता होत नाही ना. गुणातीत परमात्मा आहे. गुण हे व्यवहार आहे, वृत्ती अविद्या आहे. प्रकृतीतून गुण, प्रकृती म्हणजे 3 गुण आहेत, आणि परमात्मा म्हणजे गुणरहित आहे. म्हणून शेवटी गुणातून बाहेर काढलं भगवंतानं अर्जुनाला, आणि आपल्याकडे घेतलं पुन्हा त्याच्या मनाला. अर्जुन आणि कृष्ण एक झाले. म्हणून ते बोधामधून ह्या रजाला टाकून दे, चंचलपणा सोडून दे, असं रजाची क्रिया करू नको. कारण रजाची क्रिया तर पाप होईल. कोणतं कार्य करावं, कोणतं कार्य करू नये हे तुला कळत नसेल तर पाप पुण्य होईल, आणि पाप पुण्य तुला दुःखात नेईल. माझी स्थिती बंद होईल, आणि तुझं मन माझ्याकडनं येता त्या कर्माकडे जाईल. कर्म केलं पाप पुण्य होईल, पाप पुण्याचं फळ भोगण्यासाठी नाना येऊन येईल. म्हणून तुला गुणाचं वर्णन मला आता कळायले की गुण का सांगितले. आवडत होती मला हे आध्यात्मिक. किती दिवस राहा इकडे देहामध्ये करून जर ठेवली बोधाच्या रूपानं, तर मग ती बोधात आणती, देहात ठेवत नाही. आपल्याला जगात पण यावं लागत नाही. हो माऊली. लागत नाही. मृत्यूला आनंद देत आहे. मृत्यूलाच मारते. मरण माझे मरून गेले, संत केले अमर, हे प्रमाणित. मरण माझे मरून गेले, मरणालाच मारलं, मग जन्मच नाही. संती केले अमर, संतांना म्हणा अमर केलं, आत्मरूप केलं, म्हणजे मी अमर झाले. मग हे तर ज्ञानातून शिकायचं ना. दुसरं असतंच काय. पण अमर हा खरे की पहा खोटे, ते तुम्ही अमरच आहेत. पण बघा मग मृत्यूला काय जातात, तरी हे कर्म करतात म्हणून, स्वतःला ओळखत नाहीत म्हणून, प्राप्ती जगतात म्हणून, देहाला माझं म्हणतात म्हणून जन्म आणि मृत्यू. नाहीतर तुम्ही जन्म आणि मृत्यूला पासून लांब आहे. ओळख झाली तर ओळखीमध्ये जन्म आणि मृत्यूचा अभाव आहे. कर्मामध्ये पुण्य पापाचा स्वभाव आहे, आणि ज्ञानामध्ये जगताचा अभाव आहे. हो माऊली, साष्टांग टाकला की गंगा गोदावरी सरस्वती कावेरी यमुना, अरे गंगे हर गोदावरी अरे सरस्वती हर. म्हणजे तिला स्पर्श केला की पाप भस्म होत. मान्य माय ती गंगा मैया आहे, पण अंतःकरणातला असला अविद्या भस्म होत नाही तिच्याकडनं. मग ज्ञानतीर्थामध्ये बुद्धी गेली की अविद्या नाश झाली. हे ज्ञानतीर्थ आहे वेद, आणि हे ते पाप पुण्य चालू करण्याचं गंगामयाचं तीर्थ आहे. 2 तीर्थात यावं लागतं आपल्याला. एक गंगामया आणि एक ज्ञानमय्या. ज्ञानाची पण गंगा लागती, आणि बोधाची पण गंगा लागती, वेदाची पण गंगा लागती, आणि त्या गंगामयाची पण तीर्थाची गंगा लागती. त्या पापातून बाहेर यायचं, पाप पुण्य बंद करायचं, आणि गुरुच्या बोधामध्ये न्यायचं, स्वतःला स्वतः पाहायचं, जीवनमुक्त व्हायचं, सुखासंग जगायचं, आणि वृत्तीला सोडून बघायचं. अवाच्य पदावर यायचं, निर्गुणत्व भोगायचं, निर्विकार रहित बनायचं, आणि त्या अंतःकरणाला सोडून जगायचं. त्या स्वरूपात रंगायचं, अभेदात नाचायचं, भेदाला संपवायचं, गुणाला टाकायचं, गुणातीत बनायचं, रामरूप व्हायचं, तिथंच थांबायचं, देहाकडनं यायचं. प्रारब्ध भोगायचं तर असं
स्थिती असते ती. तिथे गुण नाही, तिथे वृत्ती नाही, तिथे शब्द नाही, सुखा वाचून काहीच नाही. म्हणून सुखरूप असा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगाचा अधिकार. देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. हे प्रमाण आता कळालं म्हणावं. वाचू वाचू नाही, नाचू नाचू बी नाही, दोन्ही बी नाही. भस्म करणं, वेदाचं महत्व अज्ञान भस्म करणं आणि गुरुचं महत्व जगतातून बाजूला जीवाला करणं. प्रत्येकाचं अवधान वेगळं. हो ताई, किती छान. गुरु काय करतात ते कळावं म्हणजे प्रगतीचा मार्ग मिळतो. तिथं थांबत नाही मन. पुढचा प्रवास आहे ना अजून. ती गंगा झाली तर बोधाची गंगा. तर कोणी जायचं? त्या ठिकाणी बुद्धी समर्पित होती देवाशी. तिचं बुद्धी पाप पुण्यातून अलग होती त्या गंगेतून. गंगा मैया आणि या ज्ञानतीर्थाच्या गंगेतून बुद्धी ब्रह्मरूपामध्ये सहज विलीन होते. बोधाची गंगा, वेदरूप गंगा, ही संतांच्या मुखातून आली गंगा. अद्वैत स्थितीला प्राप्त करून देते बुद्धीला. ज्या मनाचा संगम ईश्वराशी होतो तो अद्वैतान. जो बद्रदेहात येतो तो वेदान. ज्या बोधात मन एक होत त्या गुरुनं. आणि तो मी आहे हे कळतं चिंतनानं. आणि त्याचा अनुभव मिळतो गुरु कृपेनं. आणि त्या अनुभवात बुद्धी रमती अधिकारानं. आणि तोच मी आहे असा अनुभव घेती मोक्ष सिद्धीनं. आणि त्या समाधीच एक रूप होती. तरी जगताचा प्रलय झाला तरी ईश्वरा समर्पित राहती. समर्पित तो भगवान जात नाही, येत नाही. आणि जीवात्मा त्याच्यापासून अलग होत नाही. प्रलय झाला तरी त्याला भीती नाही. त्या द्वैत स्थिती. मग तिकडं नवळ्यानं हे कर ते कर ते कर बेजार व्हायचं. इथं काय कशाचं ज्ञानेश्वरी यायचं, ऐकायचं मुक्त व्हायचं. क्षणामध्ये जीवन मुक्ती भोगायचं. इथं वात आहे का, दिवा आहे का, तूप आहे का, अक्षर आहे का, मिरे आहे का, काय इथं ते कळ आवडलं ना ती सुटत वारी भट्टीची शेंडी चलू दे. तसं मुलगा बी आईचाच असतो, मुलगी बी आईची असती. पण मुलाला बाहेर काढत नाही आई, मुलीला ठेवत नाही घरात आई. दोन्हीची माय एकच आहे. मग तिला ठेव की घरात. ठेवती का माय पोरीला होतं का बुद्धीत भेदाला, हे भावाला, वृत्तीच्या विकाराला, जगताच्या आकाराला ठेवता. बाहेर काढावंच लागतं. पोरीला बाहेर फेकावंच लागतं. कारण ते वडिलाच्या डोक्यावर पापाचा थर साचतो. अधिक काळ जर पोरगी घरात असली तर मर्यादा असते, सीमा असते. मला नाही कळत आजकालच्या पिढीला. सोडून दे, तुमच्यासाठी बोलत पण नाही. मला काय करायचं जगाचं देणं नाही केलं तर घ्या माथ्यावर. म्हणून पोरग बी तिचंच आहे, पोरगी बी तिचीच आहे. पण पोराला काढीतच नाही आणि पोरीला घरात ठेवतच नाही. सावित्र्य द्यायचं जमतच नाही. आणि ब्रह्मविद्या आल्या वाचून तिला सुख भोगताच येत नाही. ब्रह्मविद्या म्हणजे पोरग, त्याला ठेवावंच लागते ब्रह्मविद्येला. पोरगी म्हणजे आविद्या. जॉब कशाला गोष्टी करता तुम्ही? त्या माय बापाच्या अवसर त्यांनाच माहिती. आजकालच्या मुलाला बायका धर्मनीती या म्हणते तमसावता सर्वार्थाने फलितांश बुद्धीचा बाततामसी. आता रजवून सांगितला तर मग सांगतो कसा असतो देवा. अधर्म धर्म मी या म्हणते तमसावता. अधर्माला धर्म समजणारे. अधर्म धर्म मी या म्हणते तमसावता. तो तमोगुणी असतो ना पापी दुष्ट वृत्तीचा, तो अधर्माला धर्म मानतो आणि जगताला दाबून वरी नाचतो. चांगल्या लोकाला पण फेकतो. तमोगुणी खूप त्रास देतो लोकाला, स्वतःला. अधर्म धर्म मी या म्हणते तमसावता सर्वथा विपरीतांश बुद्धी सापार्थ राजसी. विपरीता सर्वथा विपरीतांश
बुद्धी साबाट राजते सर्व ठाम विपरीत अंश चांगल्या अर्थाचा विपरीत अर्थ काढतात हे तर मग असतात. चला पुढे त्यासाठी काय बोलू मग माझी वाणी प्रकटली मग मी सोडत नाही सगळं वाटा जाय ते चोराची अडव होय का राक्षसा दिवस पाहे रात्र होणी. बघा राजाची वाटा जाये तो चोराची आडवाट होय. एखाद्या रस्त्यानं चोर चालला तिथे राजा त्या चोरला जाता येतं का त्या राजासमोर. म्हणून राजाच्या मार्गावर चोराला आडमार्ग होतो तसं तमोगुणी माणसाला सतोगुणी माणूस आडमार्ग होतो. आया समजणे. दिवस आहे रात्र होणी. राक्षसाला दिवस उजाडल्या सहन होत नाही त्याला रात्र आवडते कारण रात्रीमुळे ते प्रगट होतं बाहेर राक्षस. कोणी बघत ते माहित नाही आपण लिहिले चांगले. चला नाना निधानची निदैवा होय कोळ मयाची उडवा पै असता आपणपणे जीवा नाही झाले नाना निधवाची निदैवा होय कोळसाचे उडवा. ज्यांच्या घरात धन असतं पण त्याच्या नशिबात नसतं त्याला निदैवा म्हटलंय. त्याने उतरून काढलं त्या भांड्यामध्ये कोळशी झाले त्याचा दैवात आहे तिथं सोनं आलं हातात. तसं हे तमोगुणी निदैवी लोक त्यांना हे खरं धन खरं सुख भोगा वाटत नाही. त्यांच्या हाताला कोळशीच येते. ती निदैवी त्यांच्या घरात अंडा सापडला त्याला ते पचत नसलं त्याच्या भाग्यात नसलं तर त्या अंड्यात त्याला कोळशी दिसते आणि ज्याच्या भाग्यात आहे त्याला सोनं दिसतं. तसं तमोगुणी लोकाला ते चांगलं वागणं कोळशासारखं दिसतं. जे बुद्धीशी पातके ताचते लटके ऐसेच बुडी. धर्मदात तिथे जे बुद्धीशी पातके जेवढं धर्म सांगितले धर्माने जे चांगलं सांगितलं सत्यकृत्य सत्कर्म त्यांच्या त्या बुद्धीला पापच वाटते. बघा बुद्धी जे बुद्धीशी पातके साच ते लटके खरं ते खोटं वाटतं आणि पुण्य त्यांना पाप वाटतं. ऐसाची बुझे असं समजतो मी करत चांगलं नाही मी करेन ते चांगलं म्हणजे घरचं चांगलं नाही हॉटेल चांगलं पिझ्झा बर्गर ऑर्डर करून खाणं चांगलं जास्त तिथून चांगलं नाही. एक आहे का त्याच्यामुळे आपलं गप बसतो. माझी वाणी भंग कशाला करतो तुमचं वापा या गवेचे अर्थ करून लिहावे अनर्थ गुण ते व्यवस्थित दोषच मानती. जे गुण चांगले असं करून रे चांगलं नसतं रे पाप लागतं रे असं खाऊ नये स्नान झाल्याशिवाय स्वयंपाकात येऊ नये कुठलं बी खाऊ नये त्याला ते पाप वाटतं. गुण ते अजून वाटतात. ऐका 5 मिनिटावर गुण ते व्यवस्थित दोषच मानी. त्या गुणाला दोष मानतो ना आपल्या मनासारखं थैमान घालतो तो. मग काय होतं केलं तर ते मला सांगू नका तुमचं सवळ टवळ काय गुण काय सांगू नका आम्हाला. जिवंत पापी म्हणायचं त्याला जिवंत पाप त्याच्या पतीचा काय काय अरे त्याला सत्वगुण माहित नाही विधीचे विधान माहित नाही कसं वागा विधीनं ते कळत नाही. म्हणतो मी म्हणे ते खरा मी असं बघतो ना मला सुख लागतं ना बस माझा खरं मी असं करणार एकादशी करणार नाही तुम्ही पण करू नका. असा कसा धर्म जन्माला रे कोटी जन्मापासून पांडुरंगाची एकादशी वाटी बंद कर मग जाऊन पंढरपुरात जाऊन कर बरं. घरात गुरु गेला जा पंढरपूरला जाऊन सांग चौका चौपाटा करून एकादशी करू नका. हे तमगुण मौना सुती जाते आधीच तुम्ही केले सरते नाही परत ते जाणे ते बुद्धे. थांबू टाइम झाला कुंडळी ते ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान आपण 700